येस, आमचे ऑफिशियल अंपायर विवेक पाटील सर लेट्स प्लेचा इशारा देताना पण सर्वजण जुळतोय. पहिल्या मॅचच्या दिशेने LNCC नवापूर विरुद्ध JDS संघ. निश्चित विभागातील गुप्तचर विभागातील बिलॉंग करणारा हा संघ. पहिला चेंडू स्टेटच्या दिशेने विरकावून देण्याचा प्रयत्न आणि धावचीची संधी सुद्धा असते पण सिंगलनी श्री गणेश झालाय. एकेरी धावीने श्री गणेश झालाय LNCC नवापूर या संघाचा. सन्मान करणार आहोत. शेवटचा चेंडू हलक्या हाताने कट करून काढला सिंगल साठी. पहिल्या षटकाची समाप्ती धावफलक धावा 4 नोंद मंगले यांच्या शुभ असते. माजी नगरसेवक सन्माननीय प्रफुल्लदादा साने यांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत. वेळात युट्यूबच्या कॅमेरामॅनने सुद्धा विनंती असेल त्यानंतर वसई बॉक्स अंडरम क्रिकेटच्या असोसिएशन ऋषीदास देसाई यांचा सुद्धा आपण इकडे यथोचित सन्मान करणार आहोत. या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून मान्यवर आले तुमचे मनापासून आभार असतील. त्यानंतर आमच्या विभागातील नगरसेवक जिन्नत दिदी यांचा सुद्धा आम्ही इकडे यथोचित सन्मान करणार आहोत. सुद्धा या स्पर्धेसाठी प्रथमच आले होते. कॅमेरामॅन यांनी सुद्धा युट्यूबच्या सुंदरशाने कॅप्चर करताना तिन्ही मान्यवरांचे मनापासून आभार. तुम्ही आलात, तुमचे मनापासून आभार. वेळात वेळ काढून या स्पर्धेला आलात. चला यस, ऋषीदादा अँड प्रफुल्लदास आमच्याकडून रस्सा घेत आहेत. त्यानंतर जिन्नत दिदी सुद्धा आमच्याकडून आता रस्सा घेत आहेत. मान्यवरांचे मनापासून आभार असतील. तुम्ही वेळात वेळ काढून या स्पर्धेला उभं राहिलात. पहिला 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 MCC चौकार दे राजच्या बॅट मध्ये देऊया डीजेला सुद्धा पहिली संधी. कमॉन डीजे. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने चांगला फटका. सलाम येतोय तिकडे क्षेत्ररक्षण चांगलं. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलका धावा 10 रन नंबर 10 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. कट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक थोडेसे कुठेतरी लूज असल्याने सिंगल. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा डबल 11. बघा प्लीज पिवळ्या पडद्याच्या इथे कोणी गाडी पार करू नका. गाडी पार करायला पूर्ण मोठं मैदान आहे. सो तुम्ही समोरच्या दिशेने गाडी पार करू शकता आणि रस्त्यात प्लीज कोणी गाडी लावू नका. दोघांनी वेळ घेण्याचा प्रयत्न केला. आता शेवटचा आणि अंतिम चेंडूसाठी वेळ घेतला जातोय. ऑफ साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फक्त चेंडू कट केला गेला सिंगल साठी. चला MCC एक जण स्कोरर साठी यायचंय. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलक धावा 12. हलक्या त्याने चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीत घेऊन काढला. सिंगल साठी चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक चेंडूचा आतापर्यंत घेत झाला. धावफलक धावा 13. ऑफ साइडला चेंडूला पुश करून ढकलून काढला. सिंगल कंप्लीट.
चेंडू जातो सरळ निघून सीमारेषा पार, चौकार. कमान डीजे. काय सांगू तुला आई एक विडा, काय सांगू तुला तुझी आठवण येते रोज मला, तुझी आठवण येते रोज मला. थँक्यू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिकडे बाबा होते, चांगले क्षेत्ररक्षण. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 19, 19 रन ऑन बोर्ड. 19 धावा धावफलक. बघा एलएनसीसी संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली होती. निश्चितच मैदानाच्या जास्त टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल. हलक्या ते चेंडू ऑफ साईडला घेऊन गेला. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 2020. शेवटचा आणि अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. हलक्या त्याने चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीत खेळून काढलं. सिंगल कंप्लीट. षटकाची समाप्ती. धावफलक धावा 21. चला चला लशी यश लालू कोणी असतील तर प्लीज स्कोरिंग साठी यायचंय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस दोन्ही संघांनी सुद्धा रेडी राहायचंय. बॅकफुटने मारण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये. येस. धावचीच्या रूपात पहिला आदरा एलएनसीसी नवापूर या संघाला दिव्य गडीजीला संधी. मॉन्डीजे थँक्यू. शेवटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फलंदाजीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. लगातार 2 निर्धाव चेंडू. मग दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 21. 21 धावा धावफलक लगावले गेले आहेत. फुलटाई चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. जलद गतीने चेंडूवरती आले आहे. डायरेक्ट हिट सुद्धा लागले आहे का? येस आमच्या ऑफिशियल अंपायर. येस निश्चितच डीबीएनच्या टीमला आता कुठेतरी थोडस कन्फ्युज करण्याचा प्रयत्न केला जाईल. येस बघा तिसऱ्या चेंडूवरती हा प्रेशर होता. प्रेशर रिलीज करण्याचा कुठेतरी म्हणजे सिंगलचा प्रयत्न होता. आणि 2 चेंडूवरती लगातार 2 मोठे फटके खेळण्याच्या नादात 2 डॉट आले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती या समजा ऑफिशियल अंपायर निश्चितच बघतील. येस आउट. धावचीच्या रूपात गडी पाहत होताना दिसतोय. बघा प्रेशर होतात. मोठे फटके खेळायचा प्रयत्न चालू आहे. मोठे फटके येत नाहीये. त्याच्यानंतर एखादा मोठा फटका म्हणजे सिंगल चोरण्याचा प्रयत्न. सिंगल चोरण्याच्या नादात सर्व विकेट आता सोडावी लागते. उलटो चेंडू ऑन साइडला परत वेगाने वेगे. पुन्हा एकदा धावचीच्या रूपात गडी बाद. कमान डीजे.
हल्ली काय 3 चेंडूची वाट पाहावी लागली, त्यानंतर चौथ्या चेंडूवरती सिंगल आली. पाचव्या डबल टू 22 रन ऑन बोर्ड. बघा धावफलक कशा प्रकारे थांबलं गेलं, कशा प्रकारे संत गती लागली गेली की जे धावफलक वेगाने चालू होते त्याला पूर्णपणे जुने त्यांनी विराम लावलं. डब्बा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल. LNCC नवापूर संघ पहिल्या इनिंगची समाप्ती होते 22 वरती 23 धावेचं आव्हान JDS या संघाला. सलमानने बरोबर सांगितलं होतं 24च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल आणि येस 24च्या आत रोखले. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. पांडवाज वर्सेस कुश 11 दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल प्लीज टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. येस चुना आला असेल तर MCC व्हॉलेंटियर तिकडे चुना मारून घ्यायचं आहे. चला प्लीज. चला कुश 11 कर्णधार आलेला आहे. कुश 11 प्लीज या टॉस्का बॉक्स मध्ये. चला दोन्ही कर्णधार आलेले आहेत. चला दोन्ही कर्णधार प्लीज या. चला प्रणव पवार याच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहेत. कुश 11 विरुद्ध पांडवास दोन्ही संघात नाणेफेक होताना टेल इज अ कॉल आणि येस टेल आलेला. कॉंग्रॅच्युलेशन पांडवास, नाणेफेक जिंकल्यात. काय निर्णय असेल? बॅटिंग किती धावांचा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35. 30 ते 35. तुम्ही काल सुद्धा ग्राउंडचा लेखाजोखा घेण्यासाठी आला, कसं वाटतं एकंदरीत आयोजन स्पर्धेचं? खूपच छान. खूप छान. कुश 11 संघ हार्ड लक नाणेफेक आला, नाणेफेक जिंकला असता तर काय निर्णय असता? फलंदाजीच केली असती. आता क्षेत्ररक्षण करायचं, मग समोरच्या संघाला किती धावाच्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30-35. 30-35. कसं वाटतं या ग्राउंडवरती खेळताना आणि आयोजनाबद्दल काय म्हणणार आहात? आयोजन चांगलाच आहे, पण फर्स्ट टाइम या ग्राउंडवर खेळतोय, बघूया. चालेल. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. नाणेफेकीचा अहवाल असा होता, पांडवास संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडलेली आहे.
हॅलो चेक.
हॅलो चेक. चला चेक. वेलकम बॅक. आयला क्रीडा रसिक प्रेमिकांचं हार्दिक स्वागत. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. पहिला फुलटॉस चेंडू हलक्या हाताने प्लेट करून डिफेन्सिव्ह पद्धतीने घेऊन काढला. सिंगल धाव कंप्लीट. 5-2 ची मॅच. हॅलो चेक. चला नेक्स्ट मॅच. कुश 11 विरुद्ध पांडवास. कुश 11 लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.